हॅलो फ्रेंड, नमस्कार. आज आपण पाहणार आहोत तिळगुळ रेसिपी. मकर संक्रांती जवळ आलेली आहे, तर आपण इकडे या ठिकाणी रेसिपी पाहणार आहोत. खुसखुशीत असे छान असं दाताला न चिटकणारे, बनवायला सोपे असे खुसखुशीत सर्व खाऊ शकतील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच खाऊ शकतील असे छान खुसखुशीत तिळगुळ कसे बनवायचं ते रेसिपी आपण आता पाहणार आहोत. सो या ठिकाणी मी 1 किलो हे तीळ घेतलेले आहेत. त्यानंतर ते छान भाजायचे आहेत. 1/2 किलो मी शेंगदाणे घेतले आहेत, ते छान भाजून सालं काढून घेतलेले आहेत. आणि वेलची पूड घेतलेली आहे मी 1 चम्मच. तर या ठिकाणी माझं हे सर्व भाजून झालेलं आहे. मी सर्व भाजून ठेवलं होतं ऑलरेडी. तर आता या ठिकाणी कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 3 ते 4 चम्मच तूप घालायचं आहे. तूप छान मेल्ट झालं की हे आपण याच्यामध्ये एक गूळ मी कुसून घेतलेला आहे. सो छान एक 1/4 किलो असा गूळ मी घेतलेला आहे आणि चिक्कीचा गूळ आहे हा. तर या ठिकाणी मी हा गूळ आता इकडे घालणार आहे आणि छान असा पाक बनवणार आहे. छान हे ढवळत राहायचं आहे. आता मी इकडे बघू शकता, पाणी अजिबात घालायचं नाही आहे. छान असा पाक तयार होतो इकडे आणि आपला पाक असा उत्तम झाला आहे ते आपण सुद्धा चेक करणार आहोत. सो छान गुठळी राहू द्यायची नाही, पूर्ण पाक असा छान स्मॅश करून घ्यायचा आहे चमच्याच्या सहाय्याने. या ठिकाणी आपण 1 तारी पाक बनवणार आहोत. सो इकडे पाणी घेऊन बघायचं आणि छान गोळा तयार होतो का चेक करायचं. सो या ठिकाणी आपला परफेक्ट असा 1 तारी पाक तयार झालेला आहे. तर आपण या ठिकाणी आता हे सर्व जिन्नस घालून घ्यायचं आहे. याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे आणि तीळ आणि वेलची पूड असं एवढंच मी घातलेलं आहे याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी साईड बाय साईड हे पाणी गरम करायला ठेवलं आहे. ते का ते नंतर सांगतेच तुम्हाला. सो हे सर्व जिन्नस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व एकदम एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही इकडे बघू शकता, छान असं आपलं प्रमाण व्यवस्थित असल्यामुळे व्यवस्थित सगळं झालेलं आहे, मिक्स झालेलं आहे. आणि या ठिकाणी आपला आता हा रेडी झालेला आहे. तर याच्या पटापट आपण लाडू वळून घ्यायचे आहेत. मी कुकर यासाठी ठेवला आहे की ते सारण हे थंड होणार नाही आणि आपले लाडू पटापट वळवता येतील आणि हाताला चटके बसणार नाही. आता सध्या थोडे ते गरम आहे. थोडं एकदम नॉर्मल टेम्परेचरला आले की तरीही लाडू वळवता येतात, कारण आपण खाली गरम पाणी ठेवलेलं आहे. सो या ठिकाणी मी हे पटापट लाडू वळून घेणार आहे. तुम्ही एका चमच्याच्या साहाय्याने छोटे छोटे गोळे साईडला काढून घेऊ शकता. त्यानंतर हे पटापट वळवायलाही पटापट वळतात. सो या ठिकाणी असेच आपण सर्व लाडू हे वळून घेणार आहोत. अजिबात सुरुवातीला थोडे चटके लागतात थोडेसे, पण पाणी हाताला घेतल्यानंतर अजिबात चटका लागत नाही. असं सर्व काढून घ्यायचं आणि आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. आणि हे लाडू खूप खुसखुशीत होतात, अजिबात कडक वगैरे होत नाही.
अशा प्रकारे मी सर्व लाडू हे वळून घेणार आहेत। जवळजवळ माझे हे मीडियम साईजचे 100 लाडू तयार झालेले आहेत। आणि हे अजिबात कढईला चिटकत नाही, खाली गरम पाणी असल्यामुळे इझिली निघतं ते। सो अशा प्रकारे मी सर्व लाडू हे वळून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता इकडे अजिबात कढईला काही चिटकलेलं नाही। गरम पाणी असल्यामुळे कढईला अजिबात हे सारण चिटकत नाही आणि छान असं मी सर्व सारण इथे काढून घेतलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता छान असे लाडू हे मी इथे वळून माझे तयार झालेले आहेत। आता या ठिकाणी हे अजिबात गरम लागत नाही, हाताला चटके लागत नाही। सो हे मी आधी थोडेसे काढून पटापट गोळे बनवून घेतले आणि आता त्याला छान असा आकार देत आहे गोल। सो या ठिकाणी माझे सर्व हे तिळाचे लाडू बनवून झालेले आहेत। तुम्हीसुद्धा हे अशा प्रकारे जर बनवले तर तुम्हाला हाताला चटका नाही लागणार आणि छान असे चिक्कीचे लाडू हे वळतील तुमचे, खायलाही खुसखुशीत लागतात। सर्वजण हे लाडू खाऊ शकतात, एकदम सॉफ्ट बनतात। तुम्हाला तीळ हे दळायची गरज नाही किंवा पाक बनवून तुम्ही हे छान प्रकारे करू शकता। गूळ पावडर वापरायची गरज नाही ह्याच्यामध्ये। सो एक ऑथेंटिक टेस्ट ह्याला येते, ओरिजिनल चव ह्याला येते। सो तुम्ही नक्की करून बघा। थँक्यू। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।